आता पाहूया टॉप 9 राजकीय बातम्या। आम्हाला नथुराम गोडसे व्हावं लागेल, कीर्तनकार संग्राम बापू भंडारेंची बाळासाहेब थोरातांना धमकी। थोरातांच्या समर्थकांनी आपल्यावर हल्ल्याचा प्रयत्न केल्याचा भंडारे यांचा आरोप। छत्रपती शिवाजी महाराजांनी अब्दुल्ला फाडला, याला जर तुम्ही राजकारण म्हणत असाल तर बाळासाहेब थोरात, आम्हाला नथुरामजी गोडसे व्हावं लागेल। काहींकडून आपल्या तालुक्याची शांतता भंग करण्याचा प्रयत्न सुरू आहे, दहशत माजवण्याचा प्रयत्न सुरू आहे। काँग्रेस नेते बाळासाहेब थोरातांची भंडारेंच्या धमकीवर प्रतिक्रिया। दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न चाललेला आहे, माणसांमध्ये भेद निर्माण करण्याचा प्रयत्न चाललेला आहे, आपल्या तालुक्याची शांतता बिघडून टाकण्याचं काम यामध्ये चाललेलं आहे। नवी मुंबईत संजय शिरसाटांविरोधात पवारांच्या राष्ट्रवादीचा सिडको भवनवर मोर्चा। रोहित पवार आणि शशिकांत शिंदे ही सहभागी। शिरसाटांवर 5 कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप। रोहित पवार आरोप करतात त्यांनी पुरावे दिले पाहिजे, पुरावे न देता आरोप करणं हे योग्य नाहीये। शिरसाटांनी शासकीय जमीन बिवलकरांना दिल्याच्या आरोपांप्रकरणी मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया। पुरावे दिले पाहिजे ना, बिना पुराव्याचा आरोप करणं योग्य नाही आहे। पुराव्याने आरोप केले तर मग त्या ठिकाणी मला असं वाटतं की त्याच्यावर इफेक्टिव्ह उत्तर देखील मिळतं। आता त्यांच्याकडे काय पुरावे आहेत आणि काय केस आहे मला पूर्णपणे माहिती नाही, पण बिना पुराव्याचे आरोप करत। संजय शिरसाटांविरोधातील पुरावे देईन, मुख्यमंत्री फडणवीसांनी भेटीसाठी वेळ द्यावी। रोहित पवारांचं ट्विट करत मागणी। काल 50,000 कोटी भूखंड घोटाळ्याचा आरोप पुराव्यासह केला। काल प्रत्यक्ष भेटून अमित शहांकडे कागद सुपूर्द केली। संजय राऊतांची ही प्रतिक्रिया। पुण्यात उड्डाणपुलाच्या उद्घाटनावरून महायुती श्रेयवाद। उद्घाटनापूर्वीच भाजप आणि राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांकडून घोषणाबाजी। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांचा एकाच गाडीतून प्रवास। अजितदादांच्या हाती गाडीचं स्टेअरिंग, दोन्ही नेते उपस्थित। औंध ते शिवाजीनगर उड्डाणपुलाच्या लोकार्पणाला एकत्रित केले। एनडीएचे उमेदवार सीपी राधाकृष्णन यांच्याकडून उपराष्ट्रपती पदासाठी अर्ज दाखल। राधाकृष्णन यांच्यासमोर इंडिया आघाडीच्या व्ही सुदर्शन रेड्डी यांचं आव्हान।